एक अतिशय आनंदी सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आवर्जून उल्लेख करायला लागेल की माझा प्रिय मित्र राहुल, जो वयाची 15 वर्ष असल्यापासून सतत माझ्या प्रेमात आहे आणि तेव्हापासून त्याचं आणि माझं मैत्रीचं नातं अतूट आहे. आणि आज त्याच्या माध्यमातून आदरणीय गोरेगाव तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते महेशजी शिंदेसाहेब आणि नवनिर्वाचित सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, एक शांत, संयमी, सुसंस्कृत आणि विकासशील असे नेतृत्व असणाऱ्या या दोघांच्या मंचावरती आज मला उभं राहून माझ्या लाडक्या राहुलच्या संदर्भामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. खरं तर मी अगोदर खालीच बसलेलो होतो. आमदार साहेबांच्या समोर कसं येऊन बसायचं, परंतु आमदार साहेबांनी वरती बोलवून एक थोडासा माझा बहुमान केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. गोरेगाव शहराचे खरं बघायला गेलं तर नावाप्रमाणे गोऱ्या असणाऱ्या गोरेगाव शहरामध्ये विकासाचे रंग भरणारे आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत. प्रियाताई उपस्थित आहेत. या गोरेगाव तालुक्यातील एक राजकारणातील एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व सुनील खत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मंचावरती असणारे आमचे मित्र प्रीतमजी बर्गे आणि मंचावरती असणारे सर्वांचेच मी या ठिकाणी मनापासून आणि आपण सर्वजण माझ्या मित्राला शुभेच्छा द्यायला आलेले सर्व या ठिकाणी माता भगिनी, आबालवृद्ध, व्यापारी, शेतकरी आणि ज्यांचा या ठिकाणी विशेष करून ज्यांनी कोरेगाव शहराचं नाव लौकिक वाढवण्यासाठी ज्यांनी कोरेगाव शहराचं नाव लौकिक वाढवलं असे कर्तृत्व संपन्न सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या कोरेगाव शहराचं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे त्या सर्व असणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांचा कसा सत्कार होत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या सर्व त्यांच्या माता भगिनींचा, आई वडिलांचा मी या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं बोलायला गेलं तर आपण एक परिस्थिती असताना त्यांनी कोरेगाव शहरामध्ये छोट्या छोट्या बँकांचे पिगमी गोळा करण्याचं काम केलं. पिगमी गोळ्याचं काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची त्यांनी सेवा केली. त्याच्यानंतर त्यांनी जे कुणाच्याही डोक्यात येणार नाही, पक्षी राखीतून उठतो आणि उंच भरारी घेतो आणि आपली प्रगती करतो, तशी राहुल बार्गेंच्या डोक्यातली एक कल्पना आली की म्हणजे आता मी एक भंगारचं दुकान चालू करतो. आणि भंगारचं दुकान चालू करून आता म्हणाल राहुल भंगारचं दुकान चालू करणार, कुठलं कामगार आणणार, कसं तुम्ही करणार सगळं. परंतु एक गोरेगाव शहरामध्ये त्याने मराठी माणूस असताना, आडनाव बर्गे असताना, कोणत्याही प्रकारची धंद्याची लाज न बाळगता त्यानं तोही धंदा अतिशय चांगल्या पद्धतीनं गुर्ज्या अवस्थेत आणला. त्याच्यानंतर त्यांनी प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सुरुवात केली. प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणानं लोकांना जागा घ्यायचं काम केलं. आता त्यांनी फॅक्टरी टाकलेली आहे आणि अशा टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ केली त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्या राजकारणामध्ये सुद्धा खरं तर वाढ केली. खरं जर बोलायचं म्हणलं तर आमदार साहेब अनेक लोक कर्तृत्व संपन्न ज्यांना कुठं न्याय मिळत नव्हता त्या लोकांना तुम्ही इकडे घेऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं, नावारूपाला आणलं, त्यांना पदं दिली. परंतु राहुलसारखी माणसं अशी आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावरती त्याची अपार श्रद्धा आहे, अपार प्रेम आहे. काही माणसं अशी असतात की आवावरती एखादा पाण्याचा थेंब पडतो आणि तो चमकतो, लोकांना वाटतो तो हिरा आहे. तुम्ही काही हिरे घडवले परंतु जोराचा वारा आला आणि ते आळवाचं पाणी आता गटारामध्ये पडलेलं आहे, त्याची त्यांना जागा करायची आहे. परंतु हा असणारा ओरिजिनल हिरा असेल तर राहुलसारख्या माणसांना तुम्ही ताकद द्यावी, राहुलसारखी माणसं तुम्ही मोठी करावी. कारण काय झालं, काय ठिकाणी तुमच्या अपेक्षेचा भंग झाला नाही. ज्या माणसांना तुम्ही कर्तृत्व संपन्न तुम्ही समजत होता,
ज्या माणसांच्यासाठी संपूर्ण कोरेगाव शहराच्या लोकांच्या विनंतीला मी मान देऊन माझ्या स्वतःचं हक्काचं असणारं पद देऊन गेलो आणि ते काही दिवसानंतर माझ्याकडे परत 1 वर्षानंतर मिळणार होतं. ते तर काही मिळायचा विषयच राहिला नाही. परंतु या शिंदेच्याकडून त्या शिंदेच्याकडे काय त्या शिंदे शब्दामध्ये जादू आहे काय कळायलाच तयार नाही. जाईल तिथं ऊर्जाच मिळते. या शिंदेच्याकडून त्या शिंदेच्याकडून आता त्या शिंदेच्याकडून ह्या शिंदेच्याकडे असे प्रवास करणाऱ्यांच्या पेक्षा या एकाच शिंदेच्या बरोबर प्रामाणिक राहणारे राहुलसारखे चांगले कार्यकर्त्यांना तुम्ही बळ द्यावं. राहुलच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सकाळी 5 वाजल्यापासून लोकांच्या समाजसेवेला राहुल हजर असतो. अतिशय शांत, संयमी आणि सद्गुणी असणारे हे व्यक्तिमत्व आहे. कोणाशी उर्मटपणानं बोलणार नाही. कुठल्याही माणसानं अगदी साध्या माणसानं जरी काम सांगितलं तरी काम त्याच दिवशी ते काम करायची त्याची ख्याती आहे. आणि समाजामध्ये आपण स्वतः वाढण्यापेक्षा आपल्याला ज्यांनी वाढवलं नाही त्यांना वाढवायचं काम म्हणजे तुमचं नाव नोंदणी करण्याचं काम, तुमचा पक्ष वाढवायचं काम राहुल अशा पद्धतीने या कोरेगाव शहरामध्ये करत आहे. आज या राहुलचा अतिशय मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. त्या वाढदिवसाला मला मनापासून आनंद होत आहे. कारण राहुल वयाच्या 15व्या वर्षापासून माझ्यासोबत आहे. त्याच्या जीवनातल्या सर्व घडामोडी चढ उतार मी पाहिलेले आहेत आणि राहुलनं असंच भविष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व ठेवावं. सर्वसामान्य माणसांच्यासाठी गोरगरीब अनाथांचे आश्रमपुष्टाचे त्यांनी काम करावं. महेश शिंदेचं नाव लौकिक वाढण्याचं काम करावं. पक्षाची संघटना वाढवण्याचं काम करावं आणि त्याला चांगलं आरोग्य मिळावं आणि अशीच यशाची उंच उंच शिखरं त्यांनी गाठत जावी. अशा पद्धतीनं त्याला या वाढदिवसाची मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वक्ष होतोय तेव्हा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आणि या लोकप्रिय कर्तृत्वात कर्तव्यदक्ष अशा नेतृत्वाचा सन्मान करूया. याच स्वागताबरोबर साक्षीकडून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोरेगावच्या समाजकारण आणि राजकारणावर प्रभाव टाकणारं हे व्यक्तिमत्व सुनीलजी खत्री. टाळ्या वाजवूयात सुनीलजी खत्री यांच्या या. त्याचप्रमाणे आताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते संजयजी पिस्ता साहेबांच्या सत्कारासाठी युवा व्यक्तिमत्वासाठी टाळ्या वाजवूयात आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. यानंतर ज्येष्ठ नागरिक कोरेगाव तालुक्याचे आपले लाडके आमदार महेशदादा शिंदे साहेब, आमच्या प्रियताई जिल्हा परिषदच्या अध्यक्षा किरण नाना, संजय पिसा, निलेश यादव, संजय शिंदे साहेब, संतोष मोरे साहेब व उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ व पुढे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, राहुल बर्गेबद्दल बोलायचं झालं तर एक चांगला चिवट असा कार्यकर्ता आहे. साहेब, तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ की या कोरेगावातल्या उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी करत असलेलं काम ते अतिशय उल्लेखनीय आहे, लोकांच्या नजरेत भरणार आहे आणि त्याचं चांगलं काम आहे. त्याच्या चांगल्या कामाची पोचपावती समोर उपस्थित असलेल्या जनसमूहा बंधू भगिनींना बघितलं तर निश्चितपणे जाणवतो की राहुल बर्गेंनी आपल्या सचोटीनं कसोटीनं चांगलं काम करून लोकांच्या मनात प्रेम निर्माण केलंय आणि त्या माध्यमातून ते कोरेगाव शहराच्या विकास कामासाठी कार्यरत असतात. सर्वसामान्य लोकांच्या कामाला प्राधान्य देतात. नगरपंचायतमध्ये सकाळी 2-4 तास बसतात, लोकांना येणाऱ्या लोकांची कामं करतात. लोक परस्पर बाहेरच्या बाहेर जात असते तरी त्यांना बोलून तुमचं काय काम आहे, नगरपंचायतीत का आहे, तुमचं काय काम आहे का, अशी विचारपूस करून चांगल्या पद्धतीनं काम करतात. साहेब, मला आज विशेष आनंद आहे. हे झाड मी लावलेलं आज वटवृक्षाकडं त्याची वाटचाल चालू आहे. लावलेल्या झाडाची वटवृक्षाकडे वाटचाल आहे
आणि या झाडाच्या माध्यमातून अनेकांना सावली मिळावी भविष्य काळात आणि चांगलं कार्य करताय. सध्याच्या काळात कार्यकर्ते जर आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी बघतो, इतर सगळ्या निवडणुकी आपण बघत असतो, कार्यकर्त्यांची सध्याची मानसिकता जर बघितली तर मला मिळाली तर निष्ठा नाही तर निष्ठो अशी भूमिका आता कार्यकर्त्यांची आहे. या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला राहुलचं वेगळं पद आहे. साहेबांबरोबर राहायची मानसिकता त्यांना ठरवली आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यावेळी तो निर्णय घेतो त्यावेळी तो ठामपणे त्या निर्णयाशी ठाम राहतो. त्याच्याबद्दल गोरेगावकरांना कुठलीही काळजी नाही. येणाऱ्या काळात राहुलच्या माध्यमातून गोरेगावचा आपण जास्तीत जास्त विकास कसा करून घेता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करूया आणि राहुलच्या उर्वरित आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला परमेश्वर चांगलं आरोग्य देवं आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीला बळ देवं ह्या सदिच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वतीनं हा भव्य नागरी सत्कार आज डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचा आपल्या सर्वांसमक्ष होतोय. जोरदार टाळ्या वाजूया प्रियाताईंच्या या सन्मानासाठी आणि सत्कारासाठी. एकाच पुष्पहारामध्ये नामदार महेशजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, कौतुक करतोय आणि अभिनंदन करतोय. मायेची आणि प्रेमाची ही शाल शुभ आवर्जून प्रियाताईंच्या सन्मानासाठी या ठिकाणी दिला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर करूया ताईंच्या या जाहीर लाडके नगरसेवक उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्त उपस्थित राहुलदादांवर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रपरिवार आणि ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राहुलदादांच्या माध्यमातून होतोय, हे सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे आई वडील सर्वांनाच माझा प्रणाम. आज मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे, आमदार महेशदादा, सुनीलजी खत्री साहेब, संचालक जिल्हा बँक किरणदादा बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य, DPDDCC सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे संजयजी पिसाळ, माजी उपनगराध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव तालुका अध्यक्ष भाजपा संजय दादा शिंदे, उपजिल्हाधिकारी कोल्हापूर भरतदादा मुळे, भाजप सरचिटणीस संजय दादा काटकर, तालुकाध्यक्ष प्रीतमदादा बर्गे, नगरसेवक श्रीकांतदादा बर्गे, अमोलदादा बुधकर, अध्यक्ष बार असोसिएशन माननीय उदयभाऊ बर्गे, जयंती शेठ बहुवा, कोरेगावातील सर्व व्यापारी वर्ग, माजी पदाधिकारी, आमच्या सायलीताई आणि सर्व पल्लवीताई, कोरेगाव भाजपच्या सर्वच पदाधिकारी महिला, राहुलदादांचे नातेवाईक सर्वांनाच माझा प्रणाम. आज राहुलदादांविषयी बोलायचं झालं तर मला विधानसभेचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जे लोकसभेचं इलेक्शन आलं त्याच्यामध्ये प्रचारादरम्यान राहुलदादांचा खूप मोठा अनुभव आला. एकदा त्यांनी मनात घेतलं की मग बाकी ते काही विचार करत नाही. एकदा त्यांचा निर्णय झाला की मग ते कामालाच लागतात आणि दिलेला शब्द, दिलेलं वचन याच्यावर ठाम असतात आणि कोणत्याही प्रकारचं काम त्याची त्यांना श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देतात आणि कोणत्याही कामाला हलकं समजत नाहीत आणि प्रत्येक स्तरातील व्यक्तींचा मान सन्मान, आदर, मोठ्यांचा सन्मान या प्रकारे त्यांनी या कोरेगाव नगरीमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शुभांगीताई त्यांना त्यांची अजोड साथ आहे. खरोखर सहजीवन या दोघांच्या माध्यमातून मी जवळून पाहिलं. आपल्या पुढील वाटचालीसाठी राहुलदादांना खूप खूप शुभेच्छा.
आणि आमदार महेश दादा आणि आमची अखंड साथ आणि पाठबळ आपल्या पाठीशी राहील असं मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते. पुन्हा एकदा आपल्या उदंड आयुष्यासाठी आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. जनता पार्टीचे पूर्व जिल्हाध्यक्ष आणि आता विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार यांचं स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने होते. टाळ्या जोरदार वाजवूया. समूहाचे शिल्पकार असलेले दत्तात्रय ज्ञानदेव बर्गे, नारायण रामचंद्र बर्गे आणि शिवाजी शंकरराव बर्गे यांना मान. टाळ्या वाजवूयात. या सत्कारासाठी बर्गे परिवारातील या सर्वच मान्यवरांचा आवर्जून सत्कार आणि सर्वप्रिय अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि सत्कार स्वीकारतील. टाळ्या वाजवूयात संजय शिंदे साहेब यांच्या सत्कारासाठी. या ठिकाणी राहुलजी बर्गे यांचा आणि वाढदिवसाचा सुंदर क्षण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जितिराज मंगल कार्यालयामध्ये नामदार शिंदे साहेब यांच्या